नमस्ते. प्राध्यापक पी जी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण अत्यंत वेगळा विषय घेतला आहे, तो महाराष्ट्रातील संस्कृतीचा, महाराष्ट्रातील सभ्यतेचा. आणि हा सभ्यतेचा जो बुरखा फाडला जातोय तो नेमका कधी आणि केव्हापासून सुरू झाला याचं थोडंसं पाठीमागे जाऊन आपण ज्यावेळेला बघू त्यावेळेला लक्षात येईल की 30 जून 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेवर आले. खरं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना ही फोडली. पहिला शिवसेना फोडली 22 मध्ये, जून सप्टेंबर. तर या काळात जी फोडली शिवसेना, ही शिवसेना फोडल्यानंतर या राज्यामध्ये आयाराम गायराम संस्कृती ही सुरुवात झाली असे आपण म्हणू. मोठ्या प्रमाणावर आमदार फोडाफोडीचे प्रकरण सुरू झाले आणि त्याच्यात कुणाला गैरच म्हणजे हे सर्वसामान्य माणसं फार नाराज आहेत. राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं, मी इकडे आलो खुश आहेत, मी तिकडे. तुमच्या भोवतालची 4-2 भक्त मंडळी खुश असतील, पण एकूण समाज हा तुमच्यावरती नाराजच आहे, हे लक्षात ठेवा. जनतेला हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे हे आवडलेलं नाही, हे स्पष्टपणे सांगतो. समाजामध्ये दंडुकशाही चालू आहे. व्यक्ती बघून, पक्ष बघून कारवाई चालू होते असं सर्वांचं मत आहे. महिलांच्यावरील अत्याचारात वाढ झाली असं स्पष्टपणे मत आहे. पोलीस स्टेशन मध्ये एखादा आमदार बिनधास्त जराही न भीता होय मी हे केलंय म्हणतो आणि तो धडाधड गोळ्या घालतो. एखादा आमदार उठतो, पोलिसांची काठी लाठी हिसकावून घेतो आणि त्यातल्या एका कार्यकर्त्याला इतक्या बेदमपणे जोरदार चोपतो, मारतो की त्याला कशाचीही भीती नाही. उलट तो स्पष्टपणे म्हणतो हे पोलीस काय करतील असं मला वाटत नाही, म्हणून मी हातात काठी घेतली. कुठे चाललेलो होतो आपण? सर्वसामान्य माणसांना पोलिसांची आजही दहशत आहे मित्रो. फक्त ती दहशत, भीती ही राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना नाही, हे लक्षात ठेवा. आणि याला या राज्यातील हे आलेलं सरकार जबाबदार आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर सातत्यानं केला जातो. या सगळ्या गोष्टीला डर्टी पॉलिटिक्स असं आपण म्हणतो. मी एक घटना सांगतो तुम्हाला. 8-9 विषयाला धरून आजची आपण चर्चा करणार आहोत. एक तर सत्तेचा गैरवापर. फडणवीस सरकारांच्या, या फडणवीस साहेबांचं हे जे सरकार आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, केव्हाही कुठेही संचारबंदी लावली जाते असा आरोप होतोय. प्रामुख्यानं मराठा आंदोलकांच्या वरती केलेली ज्या लाठीमार आहे, हा लाठीमार महाराष्ट्र विसरणार नाहीत असं स्पष्टपणे म्हणतो. महाराष्ट्र विसरणार नाही. SIT लावली जाते अशा कार्यकर्त्यांच्यावर जे लोकशाही पद्धतीनं आंदोलन करतात आणि ज्या गोष्टीला महाराष्ट्र कमी पडतो त्याच्यावर SIT चौकशी लावली जात नाही. आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे. मराठा आंदोलन चिरडण्यासाठी दुसरा मुद्दा घेतोय. मराठा आंदोलन चिरडण्यासाठी भुजबळांना उभं केलं जात आहे. आणि म्हणतात की ऍडव्होकेट सदावर्ते नाही पुढे आणलं जात आहे.
तिसरा मुद्दा आहे जरांगेंना गुंतवण्याचा प्रयत्न हे सातत्यानं सरकार करत आहे. या SITची जी योजना केलेली आहे ती केवळ आणि केवळ हे मराठ्यांचं आंदोलन जे वाढायला लागलंय हे चिरडण्यासाठी केलेलं आहे असं मराठा आंदोलक म्हणतात. पुढचा मुद्दा आहे मोदीवरील टीका या राज्यातील या सत्ताधाऱ्यांना अजिबात आवडत नाही. अरे आपण लोकशाहीत राहतो, का टीका सहन होऊ नये? आणि त्यानंतरचा मुद्दा आहे 6वा मुद्दा, 10% आरक्षण जे आहे हे मराठ्यांच्यावर हे सरकार लादायचा प्रयत्न करत आहे. मराठ्यांनी जे आरक्षण मागितलं नव्हतं ते देऊन हेच तुमचं आरक्षण आणि मी माझ्या शक्तीतून मुक्त झालो असं मुख्यमंत्री म्हणतात. यांनी शिवसेना फोडली. 46 आमदार एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि 13 खासदार फोडले तब्बल. पण सगळ्यात महत्वाचं पक्षांतर बंदी कायदा त्यांना लागलाच नाही. राष्ट्रवादी फोडली, 41 आमदार फोडले, 1 खासदार फोडला, पण पक्षांतर बंदी कायदा त्यांना लागू पडलाच नाही. ते दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाऊन म्हणजे सामील झाले नाहीत तरीही त्यांना लागला नाही. आणि मूळ शिवसेना ही त्यांना फुटीरना देऊन टाकली, मूळ राष्ट्रवादी ही फुटीरना देऊन टाकली. काय चाललंय राज्यात आणि सामाजिक पातळीवरती काय चाललंय याचा एकच फक्त मुद्दा घेतो. मराठवाड्यातल्या नव्हे तर राज्यातल्या सगळ्या समस्याकडे या शासनाचं दुर्लक्ष होत आहे. अनेक मुद्दे आहेत पण हे 9 मुद्दे मी आज चर्चेला घेतोय. ते थोडक्यात या सगळ्यांचा मी उल्लेख करतोय. प्रामुख्याने सगळ्यात पहिला जो घेणार आहे तो मराठवाड्यातील समस्या. मित्रहो, पाण्याची इतकी जबर टंचाई आहे. अनेक गावात टँकर सुरू करा अशी मागणी आहे पण शासन टँकर सुरू करत नाही. जनावरांना खायला चारा नाही, या चारा छावण्या सुरू करा म्हणून ते लागलेत पण चारा छावण्या सुरू होत नाहीत. त्या श्रेयवादात अडकतात. अनेक प्रकारचे म्हणजे मराठवाड्यातल्या रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे, मराठवाड्यातल्या पाण्याची वाईट परिस्थिती आहे, लाईट आहे, वीज, ह्या मूलभूत सुविधांची अत्यंत गचाळ परिस्थिती ह्या 2-3 वर्षात झाली. पण शासन तिकडे डुंकून बघायला तयार नाही. त्यांना लोकसभा 2024 हेच केवळ डोळ्यासमोर आहे. सामाजिक कामं त्यांच्या समोर येतच नाही. मी मराठा आंदोलक जरांगे पाटील आणि मराठा आंदोलन जे कुणबी प्रवर्गातून मागितले गेलेलं आहे त्याच्या संदर्भातल्या या चर्चा करण्यासाठी आलेला आहे. पहिला मुद्दा मी चर्चेला घेतोय तो म्हणजे सत्तेचा गैरवापर. जरांगे पाटलांनी नेहमी आरोप केलेले आहेत
की फडणवीस साहेबांनी सत्तेचा आणि प्रामुख्यानं पोलिसांचा अत्यंत गैरवापर केला. संचारबंदी नको त्या जिथं काही घडलंच नाही अशा ठिकाणी संचारबंदी लावून, म्हणजे अंबड तालुक्यामध्ये लावलेल्या संचारबंदीविषयी त्यांनी अत्यंत म्हणजे खरपूस शब्दात समाचार घेतला. मराठ्यांच्या वरती पहिलं आंदोलन मोडून काढण्यासाठी केलेला लाठीमार मराठे कधीही विसरणार नाहीत. हे शासन इतकी प्रचंड मोठी आश्वासनं देतंय की ते आता परवाचा जर का तुम्ही म्हणजे घेतलेला अर्थसंकल्प जर का बघितला तर त्या अर्थसंकल्पातली आकाशाला भेटणारी ही जी आश्वासनं आहेत ही का पुरी होणारी आहेत का? म्हणजे हा सगळा सत्तेचा गैरवापर आहे. लोकांना माहिती आहे की पोलिसी कारवाई जी आहे ही म्हणजे गोरगरिबांच्या वरतीच हातोडा फिरतो, पण इथल्या गैरकृत्य करणाऱ्यांच्या वरती सत्तेचा हातोडा फिरकत नाही किंवा पोलीस त्यांना पाठीशी घालतात. मराठा आंदोलन दुसरा मुद्दा घेतोय. मराठा आंदोलन मोडण्यासाठी भुजबळांना पाठीशी घातलं असं म्हणतात की ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे भुजबळ साहेबांचेच माणूस आहे. तसा त्यांनी आय लव्ह यू फडणवीस साहेब असं स्पष्ट म्हणले. तो व्हिडिओ आपण बघणार आहोत. भुजबळ साहेबांना पाठीशी घालत असताना त्यांच्या डोक्यात फडणवीस साहेबांच्या एकच होतं की मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आपण आरक्षण द्यायचं नाही. तिकडे ओबीसी फारसे त्यांच्यावरती कुशीत आहेत असं नाही, कारण ज्या धनगर समाजाला त्यांनी 10 वर्षापूर्वी आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला एसटी मधून आरक्षण देऊ, तेही हवेतच आहे आजही 10 वर्षानंतर. त्याच्याऐवजी त्या समाजाला त्यांनी काय केलं, त्यांच्यामध्ये एकाला आमदार करून टाकलं पडळकर साहेबांना, आणि त्या समाजाला सांगितलं झालं तुमची जबाबदारी. म्हणजे आणि भुजबळ साहेबांना पाठीशी घातल्यानंतर ते दररोज उठून मराठ्यांच्या चुका सांगण्याचं काम करतात. या शासनानं केलेल्या गोष्टी सुद्धा धडधडीत ते चुकीच्या आहेत, ते जाणीवपूर्वक करतायत. हे चुकीचं आहे. म्हणजे त्यांनी दिलेले दाखले चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत, नोंदी चुकीच्या शोधतायत, नोंदीमध्ये ते शासनच स्वतः फेरफार करत, असं आपल्या शासनावरती अत्यंत गंभीर आरोप केले. मराठा आंदोलनात मी मराठ्यांना आरक्षण देण्याच्या विरोधात नाही, पण ते 50% वर पाहिजे. अरे मग खळ्यावर बोंबल्याला कुणाची परवानगी लागतेच कशाला? भुजबळ साहेबांना हे लक्षात पाहिजे की कुणबी प्रवर्गाला आरक्षण आहे घटनेनं दिलेलं आहे, आणि मराठे ह्या नोंदी शोधा म्हणून शासनाच्या पाठीवर लागल्या हात जोडून, त्यामध्ये ते काय बोलत नाही. म्हणजे भुजबळ साहेब आणि गुणरत्न सदावर्ते आता हे 10% आरक्षण जे आहे, हे आरक्षण जे 50%च्या वरचं आहे, जे मराठ्यांनी मागितलेलं नव्हतं, ते सुद्धा म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी मागितलेलं नव्हतं, ते आरक्षण देऊ नका मराठ्यांना. ते आरक्षण म्हणे उद्धव ठाकरेंनी मागितलंय, ते आरक्षण म्हणे शरद पवार साहेबांनी मागितलंय, आणि हे आरक्षण अत्यंत गैर आहे आणि ते कशा पद्धतीनं घटनाबाह्य आहे हे ते सांगून ते हायकोर्टात गेले. हे आरक्षण ताबडतोब थांबवा. न्यायमूर्ती सुनील शुक्रेंची नियुक्ती सुद्धा बेकायदेशीर आहे असं त्यांचं स्पष्ट मत आहे. फडणवीस साहेब, आम्ही तुम्हाला एक गोष्ट विचारतो की हे सगळे आरोप जे आहेत, हे आरोप आपले मित्र आहेत असं सर्वजण म्हणतात. ते म्हणजे नामदार भुजबळ साहेब तुमचे मंत्रालयातले सहकारी आहेत, आणि ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते तर आय लव्ह यू फडणवीस साहेब म्हणतात. हे करतायत काय यांना तुम्हाला थांबवता येत नाही. मी पुढचा मुद्दा घेतोय, जरांगेंना गुंतवायचा प्रयत्न. मनोज जरांगेंनी सातत्यानं या देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती आरोप केलेला आहे की मला पोलिसी कारवाईत गुंतवण्याचा प्रयत्न आणि गंभीर गुन्ह्याखाली गुंतवण्याचा प्रयत्न हे फडणवीस साहेब करतायत. फडणवीस साहेब हेच सोडा तर त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करतात, अशा पद्धतीचाही आरोप जरांगेंनी केलेला आहे. म्हणजे जरांगे साहेबांना, मनोज जरांगेंना हे आंदोलन जे आहे
हे आंदोलन त्यांनी ज्या पद्धतीनं उभं केलं, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रबोधनाची यात्रा केली आणि सगळ्या मराठ्यांना हे संघटित केलं, त्यामुळं काय झालं, मतदान केंद्रीकरण झालं. आणि हे मतदान जर का जरांगे पाटलांच्या हाताखाली आलं तर मग आपण अडचणीत येऊ, यासाठी हे आंदोलन मोडून काढायचं आहे. त्यामुळे आंदोलनाच्या नेत्याला कुठंतरी गुंतवायचं आणि हे आंदोलन संपवायचं, अशा पद्धतीचे प्रयत्न झाले आणि होत आहेत असं स्पष्टपणे आरोप मनोज जरांगे पाटील करतात. पुढचा मुद्दा घेतोय एसआयटी कुठल्या तरी गंभीर गुन्ह्यावरती नेमली गेली पाहिजे. आमदार बच्चू कडू यांनी सांगितलंय या राज्यात मराठ्यांना आंदोलन मिळावं यासाठी 250 पेक्षा जास्त युवकांनी आत्महत्या केल्या. याची एसआयटी लावणं गरजेचं होतं का? मनोज जरांगेंचा बोलावता धनी कोण आहे शोधायसाठी एसआयटी जोक आहे. म्हणजे दुसरं, एसआयटी आता मनोज जरांगे पाटलांची लावली, मान्य आहे, ते म्हणतात मला काही फरक पडणार कारण मी काही गैर केलेलं नाही. तरी जर जावई शोध लावला आणि काहीतरी आरोप करून तुम्हाला जर का गुंतवण्याचा प्रयत्न केला तर काय? कारण या देशामध्ये हार्दिक पटेलचं उदाहरण आपल्या समोर आहे. दुसरं, एसआयटी मार्फत ठिकठिकाणी जे आंदोलनाच्या दरम्यान ज्या जाळपोळीच्या, फोडाफोडीच्या अशा ज्या घटना घडलेल्या होत्या, या घटनेसाठी जर मराठा आंदोलनातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्याला गुंतवलं तर काय करायचं? त्यांना गुंतवलं आणि त्यांना मारझोड झाली, त्यांच्यावरती अत्यंत गंभीर जर गुन्हे घातले तर काय करायचं? हाही मोठा प्रश्न आहे. हे सर्व होत असताना पुढचा मुद्दा सांगतो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केली होती. आता ते का टीका करणार नाहीत? या आंदोलनाच्या दरम्यान 2016 पासून आतापर्यंत सोडा, केवळ गेल्या 6-7 महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यात जवळजवळ 12-13 वेळा आले, पण एकदाही त्यांनी मराठ्याच्या आंदोलनाची दखल आपल्या भाषणात घेतली नाही. मराठ्यांना आरक्षण पाहिजे, ते आरक्षणाचं लढाई इथं सुरू आहे, पण तिकडे त्यांनी ढुंकून बघितलं नाही का? मनोज जरांगे पाटलांनी आपल्या पंतप्रधानांच्याकडं हे अशा पद्धतीचं वागणं, ज्याला म्हणतात सबका साथ सबका विकास, एक अख्खा कोट्यावधीचा समाज या आरक्षणाच्या साठी रस्त्यावर उतरलाय आणि त्याच्यावर साधे चकार शब्द मोदी साहेब काढत नाहीत. त्यामुळं ही टीका त्यांना जरी लागत असली, म्हणजे सत्ताधारी फडणवीस साहेबांना लागत असली, तर फडणवीसांनी आता जे अत्याचार चालू केलेत अशा पद्धतीची टीका होऊ नये म्हणून चालू केले, असं सर्व म्हणायला लागली. पुढचा मुद्दा मी घेतोय, 10% आरक्षण जे आता फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. हे आंदोलन हे मनोज जरांगे पाटील म्हणतायत की आमच्यावरती लादतायत, आम्हाला त्याच्याविषयी काहीही म्हणायचं नाही. पण मूळ आरक्षण जे मराठ्यांनी आणि कुणबी मराठ्यांनी मागितलेलं आहे ते असं आहे की कुणबी प्रवर्गातून ज्यांचे दाखले सदसद पूर्वीचे सापडलेले आहेत त्यांना कुणबीचे दाखले देऊन कुणबी म्हणून त्यांना आरक्षण घेता येतं, ही घटनेतली नोंद आहे. आणि त्यासाठी बाबू तुम्ही इतकंच करा की ह्या कुणबीच्या नोंदी सरसकट संपूर्ण महाराष्ट्रात मिळत आहेत, ह्या नोंदी शोधायसाठी ह्या गोरगरीब मराठ्यांना मदत करा ना की दुसरं. कसं आहे, हे ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांना तुम्ही दाखले द्या आणि त्यांची कुणबी म्हणून नोंद करा, आणि ज्यांचे दाखले सापडत नाहीत त्यांना या नोंदीच्या आधारे सगळे सोयरे म्हणून त्यांना तुम्ही आरक्षण द्या. पण हे राहिलं बाजूला, वेगळंच 10% आरक्षण काढलं, त्याच्यामध्ये हे आरक्षण देता येत नाही अशा पद्धतीनं सर्वजण सांगतायत, वकील सांगतायत, विधिज्ञ सांगतायत, सामाजिक कार्यकर्ते सगळे सांगतायत. पण हे सगळे शासन फक्त म्हणतं आम्ही देणारं जे हे आहे आरक्षण हे टिकाऊ आणि शाश्वत आहे. बाकी या क्षेत्रातले जे ज्ञानी माणसं आहेत ती बाकी हे मान्य करायला तयार नाहीत.
आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे आरक्षण आता परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलंय, ज्यांनी राणा भीमदेवी अशी मोठी प्रतिज्ञा केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन सांगितलेली होती की मनोज जरांगे पाटील जे मागतायत त्या सगळ्या मागण्या मी मान्य करतोय आणि त्यांना मी सांगितलं त्यांच्या इच्छेप्रमाणे आरक्षण देणार. आणि मनोज जरांगे पाटलांनी हे आरक्षण मागितलं होतं का? मग हे तुम्ही देताय आणि आता आंदोलन मागं घ्या म्हणताय. कशा पद्धतीनं आम्ही हे सगळं तुमच्यासाठी आरक्षण दिलंय. परत हे आरक्षण दिल्यामुळं 10% ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामधला हक्क मराठ्यांचा गेला असं सर्वजण म्हणतात. मग हे आरक्षण आमचं टिकाऊ आहे, अमुक आहे, तमुक आहे आणि हे तुम्ही स्वीकारलंच पाहिजे. हे मूलतः जरांगे पाटलांनी 50%च्या वरचं आरक्षण मागितलेलंच नाही. तुम्ही का त्यांच्या डोक्यावरती हे करायचा प्रयत्न करता? पुढचा मुद्दा आहे, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. हे जे फोडाफोडीचं जे राजकारण आहे फडणवीस साहेब, याचं 100% श्रेय हे आपलं आहे. म्हणजे एका माणसाने पक्ष स्थापन करायचा, एक विशिष्ट विचारसरणी जोपासायची, त्या विचारसरणीचा मतदार तयार करायचा आणि त्या योगे त्या पक्षाची जडणघडण करून तो पक्ष मोठा वटवृक्षात रूपांतर करायचं, सत्ता घ्यायची आणि त्या विचारानं सत्ता चालवायची. हा जो एक सुसंस्कृत विचार होता हा तुम्ही घालवला. ज्या लोकांनी म्हणजे सत्तेचं, आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी वाढवली, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी स्थापली आणि ती वाढवली. पण शरद पवार साहेबांच्याच हयातीमध्ये काहीतरी टेक्निकल मुद्दे काढून ही राष्ट्रवादी ही तुमची नव्हे, तुम्ही ह्याला ही राष्ट्रवादी तुमची नव्हे म्हणून सांगणं म्हणजे केवढा मोठा दैव दुर्विलास म्हणायचा. जी शिवसेना ठाकरेंनी म्हणजे इथं रुजवली, वाढवली, स्थापली, ती त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्याकडून काढून घेतली आणि एकनाथ शिंदे साहेबांना देऊन टाकली. कशा पद्धतीने तुम्हाला हे असं काही करता येईल? तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, अजूनही असंख्य गोष्टी आहेत. फडणवीस साहेब, तुम्हाला महाराष्ट्रातील जनता खरोखर कंटाळली. तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण करत आहात, मी याच्या आधी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. म्हणतात सगळे की ईडी आणि तपास यंत्रणाचा वापर या उभ्या आयुष्यात कधी झाला नव्हता, एवढ्या प्रमाणात तुम्ही तुमच्या काळात झाला. आणि तुमच्या पक्षात जेवढे नाहीत तेवढे आमदार तुम्ही इतर पक्षातून आयात केले, ही फक्त ईडी आणि तपास यंत्रणांची भीती दाखवून. तुमच्याकडं त्याला तपास यंत्रणाची भीती दाखवायची आणि त्यानं तुमच्या पायाशी लोळण घेतली की त्याला आपल्या पक्षात घ्यायचं आणि सुचिरभूत करून टाकायचं. हे जे तुमचं तत्व आहे, याला सगळ्या मराठा नव्हे तर संपूर्ण समाज कंटाळलेला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणतात की फडणवीस साहेब, तुम्ही मराठा विरोधक आहात. अनेक सामाजिक कार्यकर्ते राखले नाहीत, तेही भितात. एक प्रचंड मोठी दहशत तुम्ही या समाजामध्ये निर्माण केली आहे. अशा पद्धतीचं स्टेटमेंट बरेच वकील व्यक्त करायला लागलेले आहेत की जे सामाजिक चळवळीत आहेत. दादागिरी, दहशत, दडपशाही हे सगळे जे काय आहे, कारण या सगळ्याला राजाश्रय मिळालाय, त्यामुळे या गोष्टी सगळ्या फोफावलेल्या आहेत. हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि करते करविते तुम्हीच तर सर्वस्व आहात. नाममात्र शिंदे साहेब आहेत, नाममात्र अजितदादा आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं साहेब तुम्हाला द्यायची होती. तुम्ही ती सोयीस्करपणे टाळता, हसून बाजूला नेता. उद्या एखादा चांगला पक्ष निर्माण करणारा माणूस
तो पक्ष त्याचा आहे असं त्याला तो कायम असं असुरक्षित भावनेत राहील. हे सगळे जे काही आरोप आहेत, असंख्य आरोपांची यादी आहे साहेब. त्यामुळं कदाचित चुकलं असेल तर माफ करा, पण हे एकदा तुम्ही बसून याचा विचार करा. महाराष्ट्र कुठं होता आणि आपण तो कुठंपर्यंत आणलेला आहे, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशा पद्धतीचं एक वक्तव्य होत होतं. या सर्वाला कोण जबाबदार आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब का या तिन्ही पक्षांची मोठ बांधणारे फडणवीस साहेब? लोक आपल्याकडे बोट दाखवायला लागले. त्यामुळं तुम्ही 2024च्या इलेक्शनसाठी लोकसभेच्या तुमच्याकडं प्रचंड प्रमाणात सगळ्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळे उमेदवार तुमच्याकडे आहेत, पण तुम्हाला आजही खात्री येईना झाली. कारण मूलतः जे मतदार आहेत ते मतदार तुमचे भक्त सोडा, जी माणसं तुमच्याकडे तुम्ही घेतलेले आहेत भीती दाखवून किंवा कोणत्याही प्रकारानं, त्या लोकांचे भक्त सोडा. पण हे सोडून सर्व समाज जो आहे, हा समाज आज बाकी अत्यंत दयनीय अवस्थेत आहे, भीतीदायक अवस्थेत आहे. या सगळ्यांना असं वाटतं या समाजातील समस्या सोडवण्यासाठी हे सरकार आहे का केवळ आणि केवळ दर 5 वर्षाने येणाऱ्या निवडणुकांच्या जोडणी करण्यासाठी आहे? याचा विचार करावा असे सर्वांचं मत आहे. लागला असेल तर माफ करा, पण फडणवीस साहेब याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल असं वाटतं. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. संचारबंदी काय लावली आणि तू काय केलं? तुला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्यावी लागणार आहे. नसता याचा परिणाम नुसता मराठ्यातच नाही तर सगळ्या जाती धर्मात जाणार आहे. आणि तुझ्याविषयी आणखीन एवढा प्रचंड मोठा एक नाराजीचा लाट उसळणार आहे तुझ्या विरोधात. तुला इथं एवढा पश्चाताप येणार, एवढा येणार. तू एकतर आजची आज, आता पहिलेच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या अगोदर, तू एकतर आजची आज सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कर. कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही, संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही. आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही शहाणपणाची भूमिका घ्यावी लागणार आहे. आपल्याला सुद्धा आपल्याला विचार करून आता पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे. संचारबंदी साहेब आहेत का? साहेब आहेत का? किती आजच्या दिवसाची आहे का कधी? संचारबंदीचा आदेश आणखीन देवेंद्र फडणवीस शहाण होय, मला रात्री राज्य पेटून द्यायचं नव्हतं. तू 100% रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार होता. मी खानदानी मराठ्याचा आहे, तू बामणाचा असला तर येऊन दे. अरे दम लागतो घरात बसून मराठ्याच्या जीवावर मोठा झाला आतापर्यंत. आता दाखवतो मी सत्ता कशी आणतो ते. थांबा, आम्ही 1 घंट्यात विचार करतो, सांगतो. तो रात्रीच करणार होता हे. कप्पा काय मारतो? फडणवीसांची दुकानदारी बंद होण्याची वेळ निश्चितपणे आलेली आहे. ज्यांनी प्रचंड कूटनीतीने इथे महाराष्ट्रात फक्त आणि फक्त स्वतःच्या व्यक्तिगत मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेसाठी फक्त महाराष्ट्रच नाही तर स्वतःचा पक्ष आणि पक्षाची प्रतिष्ठाही पणाला लावली आणि भाजपालाही अडचणीत आणलं. आणि भाजपाची आज घडीला महाराष्ट्रातली कमालीची नकारात्मक छबी जी आहे ती फडणवीसजींमुळे तयार झाली. त्यामुळे त्यांचं दुकान नक्कीच आत्ता टीम इंडिया बंद करेल.